जय पवारांचा रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा बघायला मिळतोय। जय पवारांची कर्जत जामखेडमध्ये बैठका सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात पोहोचलेले आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, कर्जत जामखेड रोहित पवारांचा मतदारसंघ आणि तिथे जय पवार बैठका घेत आहेत। सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या विधानानं जय पवार यांच्या नावाची चर्चा जी आहे ती बारामती विधानसभेमध्ये पाहिजे। आज जय पवार जे आहेत कर्जत जामखेडच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती जय पवार यांच्याकडून घेतली जाते। विशेषतः कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करण्यासाठी जय पवार हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत। पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी जी आहे त्या निमित्तानं होत आहेत। मात्र जय पवार यांच्या नावाची खरं तर बारामती विधानसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर जय पवार आज थेट कर्जत जामखेडमध्ये गेलेले आहेत, जिथे सध्या शरद पवार गटाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये आज खरं तर जय पवारांचा दौरा होत असल्यामुळे राजकीय चर्चांना खरं तर आता उधाण आलेलं आहे। अजित पवारांनी विधान केलं होतं, त्याचबरोबर सुनील तटकरेंचं विधान, त्यानंतर जय पवार यांच्या नावाची चर्चा जी आहे ती बरीच होताना आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आज जय पवार हे थेट कर्जत जामखेडमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे जय पवार आगामी विधानसभा निवडणूक जी आहे कोणत्या मतदारसंघातून लढवणार आहेत का याची सुद्धा खरं तर चर्चा जी आहे आता गेल्या आठवड्याभरापासून होते। मात्र रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये जय पवार दौरा करतायत। कर्जत जामखेडमध्ये खरं तर मोर्चे बांधणी जी आहे ती जय पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची केली जाणार आहे। मात्र जय पवार जे आहेत ते खरं तर त्या कर्जत जामखेड मतदारसंघामधून मोर्चे बांधणी करून आगामी विधानसभा निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जय पवार यांच्या खरं तर आजच्या दौऱ्यानं राजकीय चर्चा जी आहे ते सुरू झाली। ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। तर जय पवार हे कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या बैठका कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याची दृश्य जय पवार या फोटोमध्ये दिसत आहेत, त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी आहेत।